नमस्ते मित्रांनो, WMN स्टडी ग्रुपमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव आहे विनायक महादेव निटवे. माझं BE इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन झालेलं आहे, LLB झालेलं आहे माझं. आणि मी आज तुमच्या समोर भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड याच्याबद्दल पहिलं लेक्चर जे आहे, व्हेरी फर्स्ट लेक्चर, ते आता तुम्हाला देणार आहे. पहिल्यांदा आपण भारतीय दंड संहिता जी आहे ते भारतीय दंड संहितेबद्दल चर्चा करताना, भारतीय दंड संहिता भारतामध्ये कशी आली, भारतीय दंड संहितेचा उगम कशा पद्धतीने झाला आणि आपल्या पूर्ण न्यायव्यवस्था कशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये विकसित झाली त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे. ज्यावेळी ब्रिटिश लोक जे आहेत भारतामध्ये आले 1757 साली आहेत आणि त्यांनी प्लासीची लढाई झाली 1757 आणि 1764ला बक्सारची लढाई झाली आणि त्यांनी फाउंडेशन ऑफ द ब्रिटिश एम्पायर जे आहे ते इथं झालं. लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी काय केलं, आपलं एम्पायर जे आहे ते एम्पायर इथं सुरुवात केली, त्यांनी आपल्या राज्याची सुरुवात केली. त्यानंतर लक्षात ठेवा, त्याने हळूहळू न्यायव्यवस्था जी आहे, आपली न्यायव्यवस्था इथं आणण्याचा आहे तो प्रयत्न केला. लक्षात ठेवा, त्याच्या आधी सुरुवातीला हिंदू लॉ जो होता इथं लागू होता. त्यानंतर 1192 1194ला जी मुस्लिम आक्रमण झाली, मुस्लिम राज्य स्थापन झालं 1192 आणि 1194 नंतर मुस्लिम राज्य आहे ते मुस्लिम राज्य स्थापन झाले भारतामध्ये. त्यानंतर मग मुस्लिम कायदा जो आहे तो मुस्लिम कायदा भारतामध्ये लागू झालेला. त्यानंतर ब्रिटिश जे आहे ते ब्रिटिश आले. 1764ची एक लढाई आणि 1757ची, अशा दोन लढाई महत्त्वाच्या आहेत. 1757ची प्लासीची लढाई आणि 1764ची बक्सारची लढाई, ह्या दोन खूप महत्त्वाच्या लढाई आहेत इतिहासामधल्या. ब्रिटिशांनी आपले पाय इथं रोवले. लक्षात ठेवा, आणि हळूहळू त्यांनी आपली न्यायव्यवस्था जी आहे ती भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू केला. यामध्ये मग आपली न्यायव्यवस्था भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय काय कसं इम्प्रूव्हमेंट होत गेली ते बघणार आहे. सुरुवातीला लक्षात ठेवा, भारतामध्ये ब्रिटिश आहे ते ब्रिटिश बंगालपुरतं मर्यादित होते. म्हणजे ब्रिटिशांचं राज्य जे आहे, त्यावेळी तुम्ही ब्रिटिशांचा राज्याचा विचार करायला जाता त्यावेळी ब्रिटिश हे भारत जे आहे, ह्या भारतवर्षामध्ये कुठं फक्त हा जो बंगाल आहे ह्या बंगालपुरताच मर्यादित. हा बांगलादेश भारतामध्ये होता, पाकिस्तान सुद्धा कुठं आहे, हा भारताचाच भाग होता. लक्षात घ्या. आणि इथं बंगाल प्रांतापुरतं मर्यादित होते. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर जनरल जो असायचा, बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज जो होता, वॉरेन हेस्टिंग्ज पहिल्यांदा इथं आला. लक्षात ठेवा, इथं एवढंच राज्य मर्यादित होतं. आणि इथला तत्कालीन जो वॉरेन हेस्टिंग्ज होता त्याला 1773चा कायदा करण्यात आला. ब्रिटिश संसदेनं 1773चा कायदा केला आणि हा जो वॉरेन हेस्टिंग्ज जो होता त्या वॉरेन हेस्टिंग्जच्या कालखंडामध्ये 1773ला पहिल्यांदा भारतामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली. 1773ला भारतामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना केली ब्रिटिशांनी. लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट नाव दिलं त्याला, सर्वोच्च न्यायालय म्हणतो आपण. आणि परंतु हे सर्वोच्च न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र होतं ते फक्त ह्या बंगाल प्रांतापुरतंच मर्यादित होतं, कारण ब्रिटिशांची सत्ता इथंच होती. बंगाल असेल, हा बिहार प्रांत असेल, हा ओडिसा प्रांत असेल, एवढ्या पुरतच त्यांची सत्ता मर्यादित होती आणि तिथं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना त्यांनी केली. लक्षात घ्या, 1773च्या अधिनियमानुसार तिथं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. आणि ही सर्वोच्च न्यायालयाची इथं स्थापना झाल्यानंतर पुढं वॉरेन हेस्टिंग्ज आहे, तो वॉरेन हेस्टिंग्ज गेल्यानंतर काही कालखंडानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस आहेत, लॉर्ड कॉर्नवॉलिस जे आहेत तिथं आले. लक्षात ठेवा, भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून आले. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे न्यायव्यवस्थेमध्ये. लॉर्ड कॉर्नवॉलिस ज्यावेळी भारतामध्ये आले, लॉर्ड कॉर्नवॉलिसांनी काय केलं, इथे एक बदल केला. लक्षात ठेवा, पहिल्यांदा लक्षात ठेवा, कॉर्नवॉलिस कोड खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी भारतामध्ये कॉर्नवॉलिस कोड जे आहे ते कॉर्नवॉलिस कोड लागू केला. लक्षात घ्या, भारतामध्ये त्यांनी काय केलं, कॉर्नवॉलिस कोड जे आहे ते कॉर्नवॉलिस कोड लागू केला. म्हणजे काय, सेपरेशन ऑफ द पॉवर जे म्हणतो, म्हणजे महसूल आहे ते रेव्हेन्यू दुसरीकडं आणि न्यायव्यवस्था ज्युडिशियरी त्याला पूर्णतः काय केलं, विभक्त करून टाकलं. लक्षात घ्या. आणि हे म्हणजे पहिल्यांदा कोण, वॉरेन हेस्टिंग्जच्या कालखंडामध्ये 1773चा कायदा आणि मग सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. सुप्रीम कोर्टचं तुम्हाला मगाशी सांगितलं अधिकार क्षेत्र कुठं होतं, फक्त बंगालपुरतं मर्यादित होतं. लक्षात ठेवा, नंतर ते अधिकार क्षेत्र जे आहे ते जर दोन्ही पार्टीज पक्षकार असतात, जे न्यायालयामध्ये केस चालू असते ते पक्षकार असतात, दोघांचे जर संमती असेल तर मग ते इथं जाऊ शकत होते, नाही तर याचं जे आहे ते एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. त्यानंतर कॉर्नवॉलिस भारतामध्ये आलेत. लक्षात ठेवा, कॉर्नवॉलिस जे आहेत ते भारतामध्ये आलेले आहेत. लक्षात ठेवा, 1786 मध्ये कॉर्नवॉलिस भारतामध्ये आले. कॉर्नवॉलिस भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं, कॉर्नवॉलिस कोड जे म्हणतो ते कॉर्नवॉलिस कोड लागू केला. 1786 मध्ये कॉर्नवॉलिस, लॉर्ड कॉर्नवॉलिस काय भारतामध्ये आले आणि त्यांनी कॉर्नवॉलिस कोड इथं लागू केलं. आता कॉर्नवॉलिस कोड म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, सेपरेशन ऑफ द पॉवर केलं. त्यांनी काय केलं, लक्षात घ्या, इथं जे जिल्हा न्यायालय होती ती रद्द करून टाकली आणि सर्किट न्यायालयांची सुरुवात केली. लक्षात घ्या, जिल्हा न्यायालय जी होती ती रद्द केली. जिल्हा न्यायालय म्हणजे एक पद्धत होती ती रद्द केली आणि सर्किट न्यायालय जी आहे ती सर्किट न्यायालयांची काय केली आहे, तर स्थापना जी आहे ती सर्किट न्यायालयांची काय केली, स्थापना जी आहे ती सुरुवात केली. सर्किट न्यायालय काय करत होती, ठराविक
कालखंडामध्ये प्रत्येक ठिकाणी भेट द्यायची आणि तिथले न्यायनिवाडे जे आहे ते सर्किट न्यायालय जे आहे ते सर्किट न्यायालय करत असत, लक्षात घ्या. त्यानंतर पुढं कॉर्नवॉलिस जे आहे, आणि कॉर्नवॉलिस आहे ते कॉर्नवॉलिसने एक व्यवस्था केली, चालू केली, लक्षात ठेवा. त्यांनी मुन्सिफ कोर्ट, रजिस्ट्रार कोर्ट, नंतर नगर कोर्ट, प्रांत कोर्ट, ठीक आहे, सदर दिवाणी कोर्ट, आणि सर्वात जर मोठे 5,000 पेक्षा मोठे जर दावे असतील किंग इन काउन्सिल, असं पूर्ण एक व्यवस्था जी आहे न्यायालयीन व्यवस्था ती कॉर्नवॉलिस यांच्या कालखंडामध्ये झाली, लक्षात ठेवा. कॉर्नवॉलिस यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. एव्हाना ब्रिटिशांचं योगदानच खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण इक्वॅलिटी बिफोर लॉ ही जी संकल्पना आहे ती त्यांच्याकडून भारतामध्ये आलेली आहे. आणि राज्यघटना कलम 14 जे आहे त्या कलम 14 मध्ये आपण इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ म्हणतो. कलम 14 मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ मधला काय म्हणतो आपण, न्यायासमोर सगळे समान म्हणतो. ते जे आहे ते ब्रिटिशांकडून ही संकल्पना घेतली, ते ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलेली आहे, लक्षात ठेवा. कॉर्नवॉलिस आहे ते कॉर्नवॉलिस आले भारतामध्ये, आणि कॉर्नवॉलिसने काय केलं, कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस कोड आहे ते लागू केलं, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्यांनी व्यवस्था चालू केली मुन्सिफ कोर्ट पासून किंग इन काउन्सिल पर्यंत. किंग इन ज्यावेळी 5,000 पेक्षा मोठ्या रकमेची जर केस असेल तर ते किंग इन काउन्सिल पर्यंत जात होतं, आणि उरलेले जे केस आहेत ते खालून अशी वर ती व्यवस्था जी आहे न्यायिक व्यवस्था त्यांनी सुरुवात केली कॉर्नवॉलिसने. त्यानंतर लक्षात ठेवा ब्रिटिश जे आहे ते एक्सपान्शन ऑफ द पॉवर ज्याला म्हणतात, म्हणजे ब्रिटिश इंडिया जे आहे, ईस्ट इंडिया कंपनी होती भारतामध्ये त्यावेळी, लक्षात ठेवा. आणि एक्सपान्शन ऑफ द पॉवर जे आहे ते पूर्ण झालं, त्यांनी सुरुवात केलं. म्हणजे काय केलं त्यांनी, हळूहळू भारतातला जास्तीत जास्त भाग जो आहे तो आपल्या साम्राज्यात आहे तो साम्राज्यात आणला. त्यानंतर लक्षात ठेवा ही प्रोसेस एका बाजूला न्यायिक व्यवस्थेची सुधारण्याची प्रोसेस एका बाजूला चालू होती, लक्षात ठेवा. भारतामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला, लक्षात ठेवा. 1833 मध्ये विल्यम बेंटिंक जे आहेत ते, विल्यम बेंटिंक ज्यावेळी गव्हर्नर जनरल होते भारताचे, पूर्वी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणायचे, 1773 मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे पद निर्माण करण्यात आलं. 1833 मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद करण्यात आलं. आणि मग त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण झाले, बेंटिंक हे मग त्यावेळी काय झाले, भारताचे गव्हर्नर जनरल झाले, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाले. पूर्वी वॉरेन हेस्टिंग्ज वगैरे असायचे त्यावेळी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणायचे, आणि यांचं एक्सपान्शन ऑफ पॉवर झालं. आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे म्हणायचं कारण का आहे, याचं कारण हे आहे की 1818ला मराठ्यांना संपवलं, लक्षात ठेवा. मराठा साम्राज्य आहे ते मराठा साम्राज्याला संपून त्यांनी आपल्या साम्राज्यात विलीन करून घेतलं. नावापुरतं एक साताऱ्यामध्ये गादी स्थापन केली, लक्षात घ्या. आणि इथं नवीन एक प्रेसिडेन्सी स्थापन केली, बॉम्बे प्रेसिडेन्सी. त्यानंतर इथं मद्रास प्रेसिडेन्सी होती. आणि जास्तीत जास्त भागामध्ये काय झालेलं होतं, भारतामध्ये कुणाचं साम्राज्य निर्माण झालं, ब्रिटिशांचं साम्राज्य निर्माण झालं. म्हणून 1833ला त्यांनी कायदा केला, लक्षात ठेवा. आणि 1833ला कायदा करून काय केलं, विल्यम बेंटिंक जे आहेत त्यांना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आलं. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पासून गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जे आहे ते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आलं. आता हे जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ज्यावेळी बेंटिंक झाले त्यावेळी हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. का, आता ब्रिटिशांना काय करायचं होतं, आपली न्यायव्यवस्था संपूर्ण भारतामध्ये पसरवायची होती. न्यायव्यवस्था संपूर्ण भारतामध्ये काय करायची होती, लागू करायची होती. ब्रिटिशांनी काय केलं, लक्षात ठेवा. ब्रिटिशांनी त्यावेळचे तत्कालीन कायदा सदस्य होते लॉर्ड मेकॉले, भारतामध्ये आलेले, लक्षात ठेवा. नाव काय त्यांचं, लॉर्ड मेकॉले. हे जे लॉर्ड मेकॉले आहेत, ही लॉर्ड मेकॉले कायदा सदस्य होते. ते आणि इतर 3 लोक असं एक समिती जी आहे ती समिती स्थापन करण्यात आली. आता समिती कोणती होती, तर लॉर्ड मेकॉले समिती म्हणतो. आणि लॉर्ड मेकॉले समितीमध्ये कोण होते, मिलेट, सर जॉन मॅकलॉर्ड आणि अँडरसन हे 3 सदस्य होते. आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, लॉर्ड मेकॉले होते. लॉर्ड मेकॉले आपल्याला इतिहासामध्ये माहित आहेत, लक्षात ठेवा. कशा संदर्भात माहित आहेत, त्यांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो आहे तो शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला. त्या अनुषंगाने आपल्याला लॉर्ड मेकॉले माहित आहेत. पण इथं आपण बघणार आहे लॉर्ड मेकॉले कायदा सदस्य होते. आणि कायद्याच्या संदर्भात त्यांनी काय केलं, लॉर्ड मेकॉले कायदा सदस्य होते. मिलेट, सर जॉन मॅकलॉइड आणि अँडरसन हे 3 काय होते, हे 3 त्या समिती सदस्य होते. त्यानंतर ही लॉर्ड मेकॉले समिती आहे, लक्षात ठेवा. ह्या मेकॉले समितीनं एक भारतीय दंड संहिता जी आहे ती भारतीय दंड संहिता बनवली. आता भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड म्हणजे काय, भारतीय दंड संहिता आणि किंवा इंडियन पिनल कोड म्हणजे काय, तर ह्यामध्ये भारतीय दंड संहितेमध्ये एखादा गुन्हा घडला तर कोणती शिक्षा द्यायची याची तरतूद जी आहे यामध्ये करण्यात आली आहे. एखादा गुन्हा घडला तर कोणती शिक्षा द्यायची यामध्ये काय तरतूद करण्यात आली, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, भारतीय दंड संहिता, शिक्षांची तरतूद आहे, लक्षात ठेवा. लॉर्ड मेकॉले समितीनं अभ्यास केला, लक्षात ठेवा. आणि त्यांनी 1837 मध्ये IPC, इंडियन पिनल कोड, त्याला काय म्हणतो आपण, भारतीय दंड संहिता बनवली, लक्षात घ्या. आता याच्यावर ऑब्जेक्शन आहे, लक्षात ठेवा. काही लोक असं म्हणतात की भारतीय दंड संहिता जी आहे ती पूर्णतः इंग्लिश नोशन्सवर आहे, इंग्लिश कल्पना जी असतील किंवा इंग्लिश मतप्रवाह जे असेल त्याच्यावर आधारित आहे, असं एक गैरसमज आहे, लक्षात ठेवा. तसं नाही आहे. त्यांनी ह्या मेकॉले समितीनं ज्यावेळी IPC बनवलं त्यावेळी इंग्लिश नोशन्सचा वापर केला.
इंडियन नोशन्स, भारतामधील तत्कालीन परिस्थिती असेल, भारतातील तत्कालीन मतप्रवाह असतील, भारतातील तत्कालीन कल्पना असतील, त्यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी याच गोष्टींबरोबर नेपोलियन कोड आणि लिव्हिंगस्टोन्स लुझियाना कोड या 2 संहितांचा सुद्धा अभ्यास केला. म्हणजे नेपोलियन संहिता म्हणूया आपण मराठीमध्ये, आणि लिव्हिंगस्टोनचं लुझियाना संहिता यांचा सुद्धा अभ्यास केला. आणि सर्वसमावेशक अभ्यास करून त्यांनी इंडियन पिनल कोडचे आहे ते 1837 साली बनवून तयार केलं. त्यावेळी लॉर्ड ऑकलंड जे होते ते भारताचे काय होते, गव्हर्नर जनरल होते, लक्षात घ्या. पण हे जरी त्यांनी सबमिट केलं असेल, बनवून जरी दिलं असलं तरी सुद्धा लक्षात ठेवा 1860 मध्ये IPC जे आहे ते स्टॅच्यूट बुकमध्ये आलं, कायद्याच्या स्वरूपामध्ये आलं. 1860 मध्ये IPC आलं आणि 1 जानेवारी 1862 पासून ही इंडियन पिनल कोड जे आहे ते काय झालंय, भारतामध्ये लागू झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता हे झालं थोडंसं आपण काय बॅकग्राऊंड बघितलं, कशा पद्धतीनं IPC जे आहे ते IPC चं बॅकग्राऊंड जे आहे ते बॅकग्राऊंड बघितलेलं आहे. आता ह्यानंतर ह्या बॅकग्राऊंड नंतर आपण काय करणार आहे, IPC म्हणजे काय, व्हॉट इज द इंडियन पिनल कोड, इंडियन पिनल कोड म्हणजे काय, याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करणार, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, भारतीय दंड संहिता सांगितलं तुम्हाला. भारतीय दंड संहितेमध्ये काय आहे, शिक्षांची तरतूद आहे. एखादा गुन्हा घडला तर शिक्षा कोणती होणार याची तरतुदी सगळ्या भारतीय दंड संहितेमध्ये दिलेल्या आहेत. अशी ही भारतीय दंड संहिता जी आहे ती त्यांची विभागणी जर करायचं म्हटला तर 23 प्रकरणं आणि 511 कलमामध्ये काय झालेली आहे, त्यांची विभागणी झालेली आहे. म्हणजे 23 प्रकरणं आणि 511 कलम जे आहेत त्या कलमामध्ये त्यांची काय झाली आहे, विभागणी झाली आहे. आता हे 23 प्रकरण आहे, कशा पद्धतीनं आपण आता लक्षात ठेवा, एखादं जे कायद्याचं पुस्तक असतं, कोणते कायद्याचं पुस्तक असेल, बेर ऍक्ट आपण बघू किंवा कोणतेही कायद्याचं पुस्तक जरी बघितला त्यामध्ये एक लॉजिक असतं आणि ते लॉजिकली त्यांची मांडणी केलेली असते. राज्यघटना विचार केला, राज्यघटनेमध्ये पूर्णपणे 22 सुरुवातीला 22 भाग होते, 395 कलमं होती, त्यांची पण मांडणी झाली कशी, सिस्टमॅटिक झाली आणि एका फ्लोमध्ये झाली. इथं पण त्याचा लक्षात ठेवा, याचा अभ्यास करताना पण 23 प्रकरण आणि 511 कलमांचा अभ्यास करताना त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रकरणं 23 प्रकरणं जी आहेत त्या 23 प्रकरणांची जर विभागणी करायची म्हटला तर आपण 2 पद्धतीने करू शकतो, लक्षात ठेवा. पहिली पद्धत, पहिले एक विभागणी करताना काय करूया, 2 पार्टमध्ये विभागणी करूया. सामान्य तत्वावर आधारित प्रकरण आहेत काय, सामान्य तत्व म्हणजे काय तर जनरल प्रिन्सिपल्स वर आधारित काय आहेत, काही प्रकरणं जे आहेत ते जनरल प्रिन्सिपल्सवर आधारित आहेत आणि काही प्रकरणं जी आहेत ते विशेष गुन्ह्यांच्या संदर्भात म्हणजे स्पेसिफिक ऑफेन्सेस म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याच्यावर आधारित आहेत. म्हणजे मित्रांनो, आपण जे हे 23 प्रकरणं आहे त्या 23 प्रकरणांची विभागणी करणार आहोत. त्या 23 प्रकरणांच्या विभागणीमध्ये कसं करणार आहे, सामान्य तत्वावर आधारित प्रकरणं जी आहेत ती प्रकरणं बघणार आहे. त्याचबरोबर कोणतं दुसरं आहे ते विशेष तत्व किंवा स्पेसिफिक ऑफेन्सेस जे आहेत ते स्पेसिफिक ऑफेन्सेसवर आधारित आपण काय करणार आहे, त्यांची विभागणी केलेली आहे, प्रकरणांची विभागणी केलेली आहे. आता पहिल्यांदा बघूया इथं काय आहे बाबा, सामान्य तत्वावर आधारित कोणकोणती प्रकरणं आहेत त्यांची आपण सुरुवातीला काय करणार आहे, चर्चा करणार आहे. आता यामध्ये आपण बघू इथं व्याप्ती, पहिलं जे प्रकरण आहे, पहिलं प्रकरण डील कशाशी करतं, व्याप्तीशी. असं म्हणण्यापेक्षा इंग्लिशमध्ये म्हणूया आपण टेरिटोरियल एक्सटेन्शन ऑफ द IPC जे आहे ते कशामध्ये दिलेलं आहे, प्रकरण क्रमांक 1 मध्ये दिलं आहे. व्याप्ती, IPCची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती कितीपर्यंत असेल ते जे दिलेलं आहे ते कशामध्ये दिलेलं आहे, यामध्ये दिलेलं आहे प्रकरण क्रमांक 1 मध्ये. म्हणजे प्रकरण 1चा विचार केला तर प्रकरण 1 मध्ये काय सांगितलं तुम्हाला, प्रकरण 1 मध्ये व्याप्ती किंवा टेरिटोरियल एक्सटेन्शन जे आहे ते सांगितलेलं आहे. आता हे जे प्रकरण 1 आहे यामध्ये कलम कोणते आहेत ते बघू, लक्षात ठेवा. प्रकरण 1चा जर विचार केला यात कलम 1 ते 5 कलम आहेत. किती आहेत कलम, 1 ते 5 कलम आहेत. आता सुरुवातीला जर बघितलं याचं सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी आपण कलम 370 जे आहे जम्मू काश्मीरमधून काढून टाकलं, ठीक आहे, त्याच्या आधीचा जर विचार केला, जम्मू काश्मीरमध्ये हे लागू नव्हतं, लक्षात ठेवा. पूर्वी हे जम्मू काश्मीरमध्ये लागू होतं का, हे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं, लक्षात ठेवा. हे जम्मू काश्मीरमध्ये नंतर लागू झालेलं आहे, लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरला मध्ये रणवीर दंड संहिता होती. म्हणजे रणवीर दंड संहिता जी आहे ती रणवीर दंड संहिता जम्मू काश्मीरमध्ये लागू होती. ज्यावेळी नवीन सरकार आलं, नवीन सरकारनं 370 कलम जे आहे ते 370 कलम काढून टाकलं, ठीक आहे. आणि 370 कलमची अंमलबजावणी जी आहे ती 31 ऑक्टोबर 2019ला सुरू झाली. 370 कलम जे आहे ते 370 कलम काढून टाकलं. या जम्मू काश्मीर पुरतं हे लागू नव्हतं सुरुवातीला, कलम हे लागू नव्हतं, व्याप्ती नव्हती याची, लक्षात ठेवा. पण इथं काय होतं, जम्मू काश्मीरमध्ये लागू रणवीर दंड संहिता लागू होतं, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी 5 ऑगस्ट 2019ला निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली, 370 कलम रद्द झाल्याची कधी अंमलबजावणी सुरू झाली, 31 ऑक्टोबर 2019ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि ही अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता पूर्ण भारतला हे जे आहे IPC लागू आहे. सुरुवातीला IPC फक्त जम्मू काश्मीर वगळता इतर क्षेत्रासाठी लागू होतं.
मग हे सगळं जे आहे ते कशामध्ये दिलं आहे, व्याप्तीमध्ये दिलं आहे. कलम 1 ते 5 जे आहे ते व्याप्तीच्या संदर्भात चर्चा करतं. ठीक आहे, टेरिटोरियल एक्सटेन्शन ऑफ द IPC इंडियन पेनल कोड जे आहे ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे, पुढचा सामान्य तत्वावर आधारित आपण म्हणतो तर सर्वसाधारण स्पष्टीकरण दिलेले आहेत. ते कोणत्यामध्ये दिले आहेत, प्रकरण क्रमांक 2 जे आहे त्या प्रकरण क्रमांक 2 ज्यामध्ये कलम 6 ते 52A एवढी कलम आहे, त्यामध्ये काय केलेलं आहे, सर्वसाधारण स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता सर्वसाधारण स्पष्टीकरण म्हणजे काय असणार आहे ते बघू आपण. लक्षात ठेवा, सर्वसाधारण स्पष्टीकरण म्हणजे काय असणार आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सर्वसाधारण स्पष्टीकरणामध्ये काय असणार आहेत, वेगवेगळ्या व्याख्या असणार आहेत. लक्षात ठेवा, सर्वसाधारण स्पष्टीकरणामध्ये वेगवेगळ्या व्याख्या असणार आहेत. म्हणजे मृत्यू म्हणजे काय, जीवित म्हणजे काय, कलम म्हणजे काय, सद्भाव, मृत्यूपत्र, सगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या किंवा इतर गोष्टी ज्या आहेत स्पष्टीकरणात्मक सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रकरण क्रमांक 2 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं प्रकरण सामान्य तत्वावर आधारित टॉपिक जो आहे तो म्हणजे कोणता सांगणार तुम्ही, स्पेसिफिक शिक्षा. आणि अजून एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे अपवाद. हे दोन खूप महत्त्वाचे आहेत. आता त्यामध्ये शिक्षा म्हणजे काय, प्रकरण क्रमांक 3 मध्ये शिक्षांच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. प्रकरण क्रमांक 3 मध्ये शिक्षांच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि अपवाद जे आहेत, अपवाद त्यांची चर्चा जी आहे ते प्रकरण क्रमांक 4 मध्ये दिली आहे. आता हा टॉपिक जो आहे अपवाद, ठीक आहे, हा प्रकरण क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. 76 ते कलम 106 पर्यंत जे आहेत, 76 ते कलम 106 हे प्रकरण क्रमांक 4 मध्ये. अपवाद म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला तर त्याला कधी शिक्षा होणार नाही, याला अपवाद म्हणतो आपण. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर कुणीतरी हल्ला केला अचानक आणि आपल्या सेल्फ डिफेन्ससाठी त्यानं काय केलं, त्याला काहीतरी केलं किंवा त्याला इजा झाली तर ते अपवादामध्ये गेलं. एखादं बाळ आहे, लक्षात ठेवा, कलम 82 कलम 83 त्यामध्ये दिले. लक्षात ठेवा, एखादा लहान मुलगा आहे 7 वर्षाखालचा असेल आणि त्याच्यातून एखादा गुन्हा घडला तर काय म्हणतो आपण त्याला, तर त्याला अपवादामध्ये धरतो. हे सगळं जे आहे ते कशामध्ये दिलं, अपवादामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे कोणतं आहे, चिथावणी. आता चिथावणीमध्ये काय चर्चा करणार आहे, चिथावणी म्हणजे काय, अबेटमेंट. ठीक आहे, चिथावणी म्हणजे काय, अबेटमेंट. अबेटमेंटमध्ये काय काय येतं लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणे, एखाद्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे, ते सगळं कशामध्ये जातं, चिथावणीमध्ये. आणि हे प्रकरण क्रमांक 5 मध्ये चिथावणीच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. लक्षात ठेवा, 107 ते कलम 120 जे आहे ते, कलम 107 ते कलम 120 जे आहे ते कशा संदर्भात आहे, चिथावणीच्या संदर्भात. त्यानंतर हा जो फौजदारी कट, क्रिमिनल कन्स्पायरसी म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला, क्रिमिनल कन्स्पायरसी म्हणतो. हा जो क्रिमिनल कन्स्पायरसी किंवा फौजदारी कट जे आहे हे 1913 साली वाढवण्यात आला IPC मध्ये. आणि कलम 2 वाढवण्यात आले, 120A आणि 120B ही 2 कलम जी आहेत 1913 मध्ये इंडियन पिनल कोड IPC मध्ये, भारतीय दंड संहितेमध्ये काय करण्यात आली, वाढवण्यात आली. आता हे कारण 1913च्या आधी क्रिमिनल कन्स्पायरसीला शिक्षा होत नव्हती. लक्षात ठेवा, गुन्हा मानला जात नव्हता. आणि ते फौजदारी कट व्याख्या आहे ते सगळं जे आहे ते 1913 मध्ये काय केलेलं आहे, 1913 मध्ये इंडियन पिनल कोडमध्ये काय करण्यात आलं, वाढवण्यात आलेलं आहे. म्हणजे 120A मध्ये फौजदारी कट म्हणजे काय, म्हणजे त्याची व्याख्या जी आहे ते 120A मध्ये दिली आहे. आणि 120B मध्ये गुन्हा आणि त्याला शिक्षा काय असणार आहे ते 120B मध्ये दिलं आहे. त्यानंतर ह्या सामान्य तत्व जे आपण हेडिंग टाकलेलं आहे, मथळा टाकलेला आहे, त्या मथळ्याच्या शेवटी गुन्ह्याचा प्रयत्न, अटेम्प्ट जे म्हणतो आपण, एखादी गोष्ट करताना अटेम्प्ट करणे पण यशस्वी न होणे, गुन्ह्याचा प्रयत्नाच्या संदर्भात शिक्षा जे आहेत ते सांगितलेल्या सामान्य तत्वामध्ये. आणि ते कोणत्या प्रकरणामध्ये आहेत, तर प्रकरण क्रमांक 23 मध्ये गुन्ह्याच्या प्रयत्न संदर्भात चर्चा केली आहे. तर बघा परत एकदा 23 प्रकरणं आहेत आणि 23 प्रकरणांची विभागणी करताना आपण सामान्य तत्वावर आधारित प्रकरणे या बाजूला घेतलेली आहेत. आता आपण कशावर चर्चा करणार आहे, आपण स्पेसिफिक ऑफेन्सेसवर आधारित काही प्रकरणं आहेत, लक्षात ठेवा, त्यांची चर्चा इथं आपण करणार आहे, या बाजूला करणार आहे. प्रकरणांची विभागणी 23 प्रकरणांची विभागणी कशामध्ये केली आहे, आपण 2 गोष्टीमध्ये केलेली आहे, 2 प्रकारामध्ये केले आहे. स्पेसिफिक ऑफेन्सेस म्हणजे काय, विशेष गुन्हे. स्पेसिफिक ऑफेन्स म्हणजे काय, विशेष गुन्हे. स्पेसिफिकली सांगितले कोणता गुन्हा आहे ते म्हणजे स्पेसिफिक ऑफेन्सेसमध्ये घेणार आहे. यामध्ये बघा पहिल्यांदा आपण म्हणणार आहे देशविरोधी. आता देशविरोधी म्हणजे काय, देशविरोधी गुन्हा जो असणार आहे, इथं आपण देशविरोधीचा विचार करणार आहे. मग कोणती प्रकरण याच्याशी संबंधित आहेत, तर प्रकरण क्रमांक 6 आणि प्रकरण क्रमांक 7 जे आहेत ते कशाशी संबंधित आहेत, देशविरोधी गुन्ह्याच्या संदर्भात आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये प्रकरण क्रमांक 6 जो आहे तो देशाच्या विरोधात गुन्ह्याच्या संदर्भात आहे. यामध्ये कलम 121 ते कलम 130 ही कलम आहेत. आणि प्रकरण क्रमांक 7 जे आहे, प्रकरण क्रमांक 7 त्यात भूसेना, ठीक आहे, इंडियन आर्मी, नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स त्याच्या संदर्भातले आहेत गुन्हे जे आहेत इथं 7 मध्ये दिलेले आहेत. लक्षात ठेवा. आता परत आपण इथं काय करूया, देशविरोधी बघताना आपण प्रकरण क्रमांक 6 बद्दल चर्चा करूया. प्रकरण क्रमांक 6 मध्ये राजद्रोह जे आहे ते राजद्रोह पण यामध्ये सांगितलेलं आहे. त्यातलं 124A कलम आपल्याला इतिहासामध्ये आपण अभ्यास केला, लक्षात घ्या.
124 कलम कोणतं आहे? ज्या कलमाच्या अंतर्गत सर्वप्रथम स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य चळवळ जी आहे ते स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळकांना 124 अंतर्गत शिक्षा झालेली, तुरुंगात पाठवण्यात आलेलं त्यांना लक्षात ठेवा. 124 अंतर्गत त्यांना शिक्षा झालेली लोकमान्य टिळकांना. त्याचबरोबर नंतर असहकार चळवळ गांधींनी ज्यावेळी स्थगित केलं त्यावेळी सुद्धा गांधींना 124 अंतर्गत शिक्षा दिली. कारण इथं भारतीय दंड संहिता कशाच डील करतं? शिक्षे संदर्भात भारतीय दंड संहितेमध्ये काय केले आहे? चर्चा केलेली आहे. लक्षात ठेवा 124 अंतर्गतच महात्मा गांधींना सुद्धा शिक्षा झालेली आहे. लक्षात ठेवा. असहकार चळवळ तहकूब केल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं लक्षात ठेवा. ते 124 मध्ये आहे. काय आहे 124 124 म्हणजे राजद्रोह आहे. लक्षात ठेवा. त्याला इंग्लिशमध्ये सेडिशन म्हणतात. सेडिशन म्हणतात. ते सेडिशन किंवा राजद्रोह आहे त्याच्या संदर्भातला गुन्हा 124 अंतर्गत होतो. हे नंतर वाढवलं म्हणून हे ए आहे. पुढे 124 एक आहे, नंतर वाढवण्यात आलं. वहाबी मुवमेंट जी आहे ती वहाबी चळवळ जी आहे ती ब्रिटिशांच्या विरोधात खूप फोफावत होती. लक्षात ठेवा. आणि त्याला दडपण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं? त्याला दडपण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं? 124 कलम जे आहे ते कलम लागू केलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. ही सुरुवातीला लागू केलं, नंतर त्याचा वापर स्वातंत्र्य चळवळीमधील लोकांवर पण काय केलं आहे? 124 जे आहे ते 124 कलम लावलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहे. स्पेसिफिक ऑफेन्सेसमध्ये काय बघणार आहे? सर्वांगीण कल्याण विरोधी. सर्वांगीण कल्याण विरोधी म्हणजे काय? सर्व लोक जे आहेत त्यांच्या विरोधातले आहे आपण चर्चा करणार आहे. सर्वांगीण कल्याण विरोधी असं म्हटलेलं आहे. यामध्ये कोणकोणते प्रकरण आहेत? 8, 9, 10, 11, 12 आणि 14 ही कलम हे प्रकरण जे आहेत ते सर्वांगीण कल्याण विरोधीच्या संदर्भात काय करतात? चर्चा करतात. यामध्ये हे सर्वांगीण कल्याण विरोधीमध्ये मग आपण काय बघतो? प्रकरण क्रमांक 8 जे आहे ते सार्वजनिक प्रशांततेच्या संदर्भात आहे. सार्वजनिक प्रशांततेच्या संदर्भात हे आहे. प्रकरण क्रमांक 8 आहे. यामध्ये 141 ते 160 एवढी कलमं आहेत. 141 पासून 160 कलम जे आहेत त्यामध्ये यामध्ये आहेत. लक्षात ठेवा. आता आपल्याला माहिती आहे, लक्षात ठेवा, सार्वजनिक प्रशांतता म्हणजे काय? 141 सांगतं बेकायदेशीर जमाव. म्हणजे सार्वजनिक प्रशांतता प्रकरण कुठलं आहे? 8 क्रमांकाचं प्रकरण जे आहे ते सार्वजनिक प्रशांततेच्या संदर्भात आहे. आणि त्यात 141 ते 160 कलम जे आहेत ते कलम आहेत. यामध्ये 141 कलम काय सांगतं? तर 141 कलम जे आहे ते सांगतं बेकायदेशीर जमाव आहे ते बेकायदेशीर जमावाच्या संदर्भात सांगतं. 142 जे आहे बेकायदेशीर जमाव जे आहे त्या जमावाचा सभासद असण्याच्या संदर्भात सांगतं. हे जे कलम आहेत ते सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधात आलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात आहे. प्रकरण क्रमांक 8. यामधलं 144 आपल्याला माहिती आहे. लक्षात ठेवा. प्राणघातक हत्यारांसह सज्ज होणं, बेकायदेशीर जमावात सामील होणे हे 144 आहे. आपण जे 144 CRPC मध्ये बघतो ते 144 वेगळं, हे IPC मधलं 144 आहे. लक्षात ठेवा. इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहितेमधलं कोणतं आहे? 144 कलम आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कोणतं आहे ते? मानवी शरीरास बाधक अशा गुन्ह्यांच्या संदर्भातल्या शिक्षा. आता मानवी शरीरास बाधक अशा संदर्भातले गुन्हे म्हणजे कोणते बघा? लक्षात ठेवा. मानवी शरीरास बाधक असणारे गुन्हे याची चर्चा कोणत्या प्रकरणामध्ये केलेली आहे? प्रकरण क्रमांक 16 मध्ये केलेली आहे. कशामध्ये केलेली आहे? प्रकरण क्रमांक 16 मध्ये. आता हे जे प्रकरण क्रमांक 16 मध्ये किती कुठून कुठपर्यंत कलम आहेत? 299 कलम ते कलम 377 पर्यंतचे कलम जे आहेत हे कशामध्ये आहेत? प्रकरण क्रमांक 16 मध्ये आहेत. लक्षात ठेवा. आता यामध्ये काय आहे? खून आहे. ठीक आहे. खून आहे. त्यानंतर 1986 साली यामध्ये अजून एक कलम ऍड केलेला वाढवलेला आहे 304B हुंडाबळीच्या संदर्भात आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. अशी कलम जी आहेत ती अशी कलम म्हणजे यामध्ये खून आहे 300 मध्ये, 302 मध्ये खुनाचा गुन्हा जर झाला असेल त्याला कोणती शिक्षा द्यायची हे कशामध्ये? 302 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 375, 376 आहे. लक्षात ठेवा. 375 आणि 376 जे आहे ते 375 आणि 376 आहे. 375 म्हणजे काय? रेप सांगितलंय. 376 म्हणजे काय? रेपसाठी बलात्काराची शिक्षा जी आहे ती 376 मध्ये सांगितलेलं आहे. या पद्धतीनं जर एखाद्याच्या मानवी शरीराला बाधक असा एखादा गुन्हा केला तर त्याच्या सगळ्या व्याख्या आणि गुन्ह्या बाबतीत होणारी शिक्षा कशामध्ये सांगितलेली आहे? प्रकरण क्रमांक 16 मध्ये झालेले आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण पण महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. मालमत्ता विरोधी. आता मालमत्ता विरोधी गुन्हे म्हणजे काय? चोरी आलं. लक्षात ठेवा. चोरी आलं. त्यानंतर डकैती आलं. चोरी आलं. बलात्ग्रहण आलं. ठीक आहे. त्यानंतर जबरी चोरी आली. ठीक आहे. त्यानंतर बलात्ग्रहण म्हणजे जबरी चोरी जी आहे ती जबरी चोरी आली. त्यानंतर डकैती आली. दरोडा आला. हे सगळं जे आहे ते कशामध्ये सांगितलेलं आहे? मालमत्ता विरोधी. प्रकरण क्रमांक 17 जे आहे 17 आणि प्रकरण क्रमांक 18 हे 2 प्रकरण जे आहेत ते कशा संदर्भात आहेत? मालमत्ता विरोधी गुन्ह्यांच्या संदर्भात आहेत. त्यात लक्षात ठेवा.
शेवटचे दोन म्हणजे विवाहसंबंधी अपराध जे आहेत ते सांगितलेले प्रकरण क्रमांक 20 आणि प्रकरण क्रमांक 20A मध्ये विवाहसंबंधी अपराध जे आहेत ते विवाहसंबंधी अपराध सांगितलेले आहेत। आता 20 आणि 20A मध्ये विवाहसंबंधी अपराध म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला कपटीने फसवून विवाह करणे त्यामध्ये येणारा लक्षात ठेवा, ठीक आहे, किंवा पती किंवा पत्नीच्या जिवंत असताना म्हणजे मॅरिड लाईफ चालू असताना दुसरा विवाह करणे, ठीक आहे। ते कलम जे आहे ते कधीचं आहे, 494 कलम 494 मध्ये सांगितलेलं आहे। पती किंवा पत्नी असताना दुसरा विवाह करणे सांगितले 494 मध्ये। 496चा विचार केला की कायदेशीर विवाह न करता कपटीने फसवून काय करणे, विवाह करणे, हे सगळं जे आहे ते प्रकरण क्रमांक 20 आणि प्रकरण क्रमांक 20A जे आहे ते विवाह संबंधी चर्चा करतो आपण। प्रकरण क्रमांक 20 जे आहे ते 20 काय आहे, यामध्ये विवाह संबंधित चर्चा जी आहे ते विवाह संबंधित चर्चा केलेली आहे, लक्षात ठेवा। यामध्ये प्रकरण क्रमांक 20 मध्ये 496 जे आहे ते 496 कशाशी संबंधित आहे, 496 जे आहे ते कपटीने विवाह करणे, कायदेशीर विवाह न करता कपटीने विवाह करणे आहे। 494 जे आहे पती किंवा पत्नी असताना दुसरा विवाह करणे आहे, हे कशामध्ये सांगितले, प्रकरण क्रमांक 20 मध्ये सांगितले। आणि शेवटचं जे आहे यामधला प्रकार जो आहे तो बघणार आहे अब्रू नुकसान विषयी। यामध्ये दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा, 21 आणि 22 हे प्रकरण जे आहेत हे दोन कशाशी संबंधित, हे अब्रू नुकसानीविषयी काय करतात, हे चर्चा करतात, लक्षात ठेवा। हे सगळे जे आहेत प्रकरण, एकूण प्रकरण किती सांगितले तुम्हाला, 23 प्रकरण आहेत आणि 23 प्रकरणामध्ये कलम किती आहेत, 511 कलम जे आहेत ते 511 कलम आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे। हे आपलं पहिलं लेक्चर जे आहे ते पहिलं लेक्चर झालेलं आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे। याच्या पुढे आपण लेक्चर्स घेणार आहे, ते कसे घेणार आहे, स्पेसिफिक लेक्चर्स घेणार आहे, महत्त्वाचे जे कलम आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहे, लेक्चर जे आहेत ते लेक्चर्स आपण टाकत राहणार आहे, ठीक आहे। धन्यवाद।